नमस्कार. भगवान श्रीकृष्णांची भूमी वृंदावनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वृंदावनमधील प्रमुख मंदिरांना भेटी देणार आहोत. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणजे वृंदावनचे प्रेम मंदिर होय. प्रेम मंदिर हे भगवान राधाकृष्ण आणि भगवान राम आणि सीता यांना समर्पित आहे. हे संपूर्ण मंदिर इटालियन संगमरवरापासून बनवलेले आहे. मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यावर आपल्याला भव्य गार्डन्समध्ये भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचे भव्य देखावे दिसतील. हे देखावे पाहतच राहावे आणि डोळ्यात साठवावे असे आहेत. प्रेम मंदिर पाहण्यासाठी सायंकाळची वेळ निवडा, कारण सायंकाळ नंतर मंदिर विद्युत रोषणाईने झगमगून उठते आणि या रोषणाईत मंदिराची भव्यता सुंदरता पाहूनच बनते. भिंतीवर कृष्ण लीलेचे देखावे आणि खांबावरील नक्षीकाम आपले लक्ष वेधून घेते. सुमारे 54 एकर परिसरात वसलेले हे मंदिर अत्यंत भव्य मनमोहक असून येथे रात्रीची रोषणाई डोळ्यांचे पारणे फेडणारी असते. मंदिराच्या बाह्य परिसरात राधाकृष्ण लीला, कालियामर्दन, गोवर्धन लीला असे देखावे साकारलेले आहेत. वृंदावनमध्ये आपण आलात तर या मंदिराला जरूर भेट द्या. वृंदावनमधील दुसरे प्रसिद्ध ठिकाण म्हणजे येथील चारधाम मंदिर होय. पूर्वी वैष्णोदेवी मंदिर असलेल्या ठिकाणी आता चारधामाचे संकुल तयार झाले आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर वैष्णोदेवीची भव्य आणि उत्तुंग अशी मूर्ती आपले लक्ष वेधून घेते. समोरच मनमोहक कारंजे आहेत. वैष्णोदेवी धाम, शनिधाम, राधाकृष्ण धाम आणि शिवधाम अशा 4 देवतांच्या नावाने येथे मंदिरे बांधलेली आहेत. परिसराची सुंदरता निहाळत आपण गुफेच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो.
गुफेमध्ये खाली उतरून प्रवेश करावा लागतो. देवीचे विविध देखावे या गुफेमध्ये साकारलेले आहेत. चारधाम मंदिरापैकी एक जे धाम आहे त्यामध्ये वैष्णोदेवी धाम आहे आणि या मंदिराची ही गुफा या ठिकाणी चालू झालेली आहे आणि या गुफेमध्ये विविध प्रकारच्या मातीच्या प्रतिकृती साकारलेल्या आहेत आणि त्याच्यावर केलेली रोषणाई खूप सुंदर आहे. आपण वैष्णोदेवी मंदिरामध्ये गेला असाल तर त्या ठिकाणची जी गुफा आहे तशा पद्धतीच्या गुफेचं दृश्य या ठिकाणी पाहिल्यावर आपल्याला नक्कीच त्या वैष्णोदेवी धामाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. परिसरातील दुसरे धाम म्हणजे शनिधाम. हे भगवान शनिदेवांना समर्पित आहे. मंदिर अत्यंत भव्य आहे आणि समोरच 9 ग्रहांच्या छोट्या सुबक मूर्ती आहेत. शनी मंदिराच्या प्रवेशद्वारात मोठी अशी घंटा आहे आणि आत भव्य अशी काळ्या रंगाची भगवान शनिदेवांची मूर्ती स्थापित आहे. शनिधाम पाहून झाल्यावर पुढील धाम म्हणजे राधाकृष्ण धाम. परिसरातील मोरपंख, बासरी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. मंदिरात सुंदर देखाव्यांसोबत भगवान राधाकृष्ण विराजमान आहेत. राधाकृष्ण धामानंतर आपण शिवधाम मंदिरामध्ये येतो. हे धाम भगवान शिवांना समर्पित असून मंदिरात भगवान शिव पार्वती विराजमान आहेत. चारधाम मंदिरामध्ये आपण आल्यानंतर ज्यावेळी दर्शन करून बाहेर येतो त्यावेळी आपल्याला भगवान शिवांची ही भव्य आणि उत्तुंग अशी मूर्ती आहे, ती मूर्ती आपल्याला बघायला मिळते. शिव प्रतिमा 165 फूट उंचीची असून तिची भव्यता पाहूनच बनते. मंदिराच्या परिसरात भव्य नंदी, त्रिशूळ, डमरू, शिवनेत्र यासारखी प्रतीके आहेत.
संपूर्ण मंदिर पाहण्यासाठी सुमारे 2 तासाचा वेळ लागतो आणि सायंकाली मंदिर पाहणे म्हणजे सुंदरतेचा आणि आकर्षणाचा अनुभव आपणास नक्की देऊन जाईल. बाके बिहारी मंदिर हे वृंदावनमधील अजून एक पुरातन आणि प्रमुख मंदिरापैकी एक मंदिर. पण दर्शनासाठी खूप गर्दी असल्याने आम्ही बाहेरूनच नमस्कार करून पुढे निघालो. वृंदावन हे खाद्य संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. येथे दूध आणि माव्याचे पदार्थ आणि चाट विशेष प्रसिद्ध आहे. नमस्कार. बाके बिहारी मंदिराजवळ आलेलो आहोत आणि या ठिकाणी भाकरी स्वीट्स म्हणून एक छानसं दुकान आहे. यूट्यूबवरनं रिव्ह्यू बघून आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथल्या काही पदार्थांची टेस्ट केलेली आहे. येथून काही स्वीट घेऊन आम्ही इस्कॉन मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. या मंदिराला श्री श्री कृष्ण बलराम मंदिर असेही म्हणतात. पांढऱ्या शुभ्र संगमरवरात बांधलेले हे मंदिर सुंदर आणि मनमोहक आहे. हे मंदिर पाहून झाल्यानंतर वृंदावनातील प्रसिद्ध मंदिराची यात्रा आपण येथे पूर्ण केली. येथे आपली अयोध्या, काशी, मथुरा अशी यात्रा पूर्ण होते. पण यात्रा कधी थांबत नसते. काही वेळ आपण थांबतो आणि प्रवास पुनश्च सुरू होतो. भेटूया पुढील यात्रेत. फिरत राहू, भेटत राहू. पुन्हा भेटू. धन्यवाद.